नमस्कार मित्रांनो. तर आज मी गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडमध्ये ट्रेड घेतलेला आणि तो मी कोणत्या सेटअपनुसार घेतला व कोणत्या प्राईसला घेतला ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स हा आजच्या टॉप लुझर्स टुडे या लिस्टमध्ये होता आणि त्याने जे हा पिवॉट पॉईंटचा सपोर्ट आहे, जे आपल्याला नॉर्मल ॲपमध्ये मिळतात पिवॉट पॉईंट सपोर्ट रेजिस्टन्स, तर त्यानुसार हा एक सपोर्ट होता तो त्याने ब्रेक केला आणि इथे जेव्हा कन्सॉलिडेट करायला सुरुवात केली तेव्हा मी इथे 1216 या प्राइसला सेल केला आणि सेल केल्यानंतर इथे तुम्ही बघितलं तर इथे एक फ्लॅग पॅटर्न पण तयार होत आहे. सो इथे फ्लॅग पॅटर्न जेव्हा ब्रेक केला, सो इथे एंट्री घेतली आणि हा आपला स्टॉप लॉस ठेवला 1206 आणि एंट्री अजून इथे क्वांटिटी ॲड केल्या. सो जेव्हा 1189 या प्राइसला आला तेव्हा ट्रेलिंग स्टॉप लॉस 1184 लावून मी इथे माझा ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला. सो जेव्हा डाऊन ट्रेंड असतो एखाद्या स्टॉकमध्ये किंवा बँक निफ्टीमध्ये, तेव्हा तुम्ही डाऊन ट्रेंडला जिथे रेजिस्टन्स घ्यायचा प्रयत्न करतोय किंवा जिथे कन्सॉलिडेट करतोय तिथे तुम्ही एंट्री शोधायचा प्रयत्न करा. कारण तुम्ही डाऊन ट्रेंडला जिथे रेजिस्टन्स घेत आहे तिथून तुम्ही एंट्री घेतली तर तुमचा स्टॉप लॉस हा कमी राहील आणि तुम्हाला टार्गेट आहेत ते जास्त मिळतील. सो ह्या सेटअपनुसार मी हा गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्समध्ये एंट्री घेतलेली आणि इथे ब्लॅक पॅटर्न जेव्हा तयार झाला तेव्हा पण इथे क्वांटिटी ॲड केल्या. सो जेव्हा डाऊन ट्रेंड असेल तेव्हा तुम्ही रेजिस्टन्स शोधायचा प्रयत्न करा आणि जेव्हा अप ट्रेंड असेल तेव्हा सपोर्ट शोधायचा प्रयत्न करा. तेव्हा तुम्हाला स्टॉप लॉस तुमचा कमी राहील आणि टार्गेट तुम्हाला मोठे मिळतील. थँक्यू.